मी प्रीती खंडागळे. सध्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मी उभी आहे आणि जिथे सगळीकडे सध्या महानगरपालिकाच्या निवडणुका असल्यामुळे जसं मतदान जसं जवळ येतं आहे तसं प्रचारांची ही रणधुमाळी आहे ती त्या गती येते. तर अशा प्रकारे मी आता प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहे. माझ्या मागे महायुतीचे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून तुम्ही कोणत्या गटातून तुम्ही प्रभाग क्रमांक 20 माझं नाव मालती रमाकांत पाटील. सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्य देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार नरेशजी मस्के साहेब, आमदार रवींद्रजी फाटक साहेब आणि आमच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की आज प्रचार आमचा कोपरीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि कोपरी कोळीवाडा अर्धा झालेला आहे. बरेच ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत हा सिंधी कॅम्प आहे आणि बऱ्याच वर्षापासून ह्या ट्रेंडिंग कॅम्पच्या सगळ्या 25 बिल्डिंग आहेत आणि सगळ्यात मला असं वाटतं की सगळी कामं आमची बऱ्यापैकी झालेली आहेत. कारण का आमच्या पाठी दोन असे खंदीर नेते आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे बरीच कामं झालेली आहेत. 2022 पासून आमचा कार्यकाल संपलेला तरी मला असं वाटते 2026 पर्यंत आणि आजपर्यंत आम्ही कार्य करत आहोत आणि लोकांना अजून पण लक्षात नाही आहे का कार्यरत संपलेले आहेत आणि नगरसेवक काम करत आहेत. त्यांच्या मागण्या होत्या आणि आम्ही काम करत होतो आणि मला असं वाटतं की सगळ्यात जलंद विषय फक्त ट्रेंडिंग कॅम्पचा आता राहिलेला आहे. कारण का हा बऱ्याच वर्षापासूनचा जुना मुद्दा आहे आणि तो देखील आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी तो हातात घेतलेला आणि लवकरात लवकर मला वाटतं ह्या बिल्डिंग बऱ्याच जुन्या झालेल्या आहेत आणि लवकरच इथे त्यांचं पुनर्वसन होणार आहे. त्यांना नवीन एक स्वप्नांचं जे घर होतं ते मिळणार आहे आणि मला असं वाटतं हे एकच काम आमचं राहिलेलं आहे. UTWD जे रस्ते झालेले आहेत, पाण्याच्या ज्या लाईनी होत्या त्या आम्ही दिलेल्या आहेत. जागोजागी ज्या बिल्डिंगला आपल्याला गॅसच्या लाईनी देता येत होत्या त्या लाईनीला गॅसच्या लाईनी दिलेल्या आहेत. व्यायामशाळा झालेल्या आहेत, योग वर्ग झालेले आहेत, नवीन हॉस्पिटल आपली झालेले आहेत. मला असं वाटतं की माझ्या इथे लक्ष्मीचंद फतीचंद हॉस्पिटल आहे, तिथे सिझरिंगसाठी 24 तासाचं हॉस्पिटल आता होणार आहे. 12 तास होतं तिथे 24 तास. बच्चूसाठी ऑक्सिजनच्या आता 19 पेट्या केलेल्या आहेत आणि लवकरात ते देखील चालू होणार आहे. आणि सगळ्यात जलंद महिलांसाठी कॅन्सरचा जो एक गहन प्रश्न होता तो आपण बालकुमला आम्ही सगळ्या नगरसेवकांनी मागणी केलेली महासभेत आणि ते देखील काम चालू झालेलं आहे. आणि लवकरात लवकर कॅन्सरला जे टाटामध्ये मुंबईला जायला लागत होतं ते देखील तिथे आता हॉस्पिटल चालू होईल, म्हणजे तो प्रश्न देखील सुटणार आहे. डायलिसिससाठी फ्रीमध्ये कोपरीमध्ये हॉस्पिटल आहे आणि डायलिसिस फ्री तिथे होतं आहे. जागोजागी मला वाटतं आयुष्यमान आरोग्य केंद्र भरतदादांनी मला असं वाटतं सिंधी कॅम्पात आपल्या इथे धुबीघाट केलेला आहे. आम्ही विसर्जन घाटाचे इथे केलेलं आहे. सावरकर नगरला 12 बंगल्याचे इथे केलेलं आहे. जागोजागी जे विसर्जन घाट आहे ते अतिशय सुंदर आणि सुसज्ज अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निधीतून ते करण्यात आलेले आहेत. आणि मला असं वाटतं विसर्जन घाट जे गणपती बाप्पा जिथे विसर्जन होतं ते विसर्जन घाट देखील अतिशय सुंदर प्रकारे सुसज्ज पद्धतीने नवीन करण्यात आलेलं आहे. मेट्रोचं काम चालू आहे, ते देखील लवकरात लवकर होणार आहे. समुद्री मार्गाचं काम चालू आहे, ते देखील होणार आहे. मला असं वाटतं विकासाचे मुद्दे इतके आहेत की मी बोलायला लागले का मला पहिलाच सांगता सगळेजण 2 मिनटं बोला, बाकी जास्त बोलू नका. पण मला असं वाटतं विकास घेऊनच आम्ही निघालेलो आहोत. विकास महायुतीने विकास केलेला आहे. हे विकास फक्त घरोघर पोचलेला आहे. फक्त आम्हाला उमेदवारी म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि जनता आशीर्वाद देते. मला असं वाटतं की येणाऱ्या 15 तारखेला जनतेला आवाज देईन, तुम्हाला आम्ही विकास दिलेला आहे. जर विकास पुन्हा पाहिजे असेल तर 15 तारखेला महायुतीलाच निवडून द्या आणि पुन्हा 17-18 तारखेपासून तुमच्यासाठी कामासाठी हजर करा. एवढंच बोलेल 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई, मी तुम्हाला विचारेन, इथल्या स्त्रिया असतील त्यांच्या काही मागण्या असतील त्या तुमच्याकडे घेऊन येत असतील किंवा काही योजना असतील ज्या प्रलंबित असतील त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, याविषयी काय सांग? सर्वांना माझा नमस्कार. मी शर्मिला रोहित पिंपलोलकर, प्रभाग क्रमांक 20B. तसं बघायला गेलं तर हा आमदार आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचाच आमदार वॉर्ड आहे. तर त्यांनी एवढी विकास कामं मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढी विकास कामं इथे केलेली आहेत. त्याच्यातून पाणी असो, गटार असो, हॉस्पिटल असो, मैदान असो दे आणि आता 1 ते 25 म्हणजे क्लस्टर हा सगळ्यात मोठा विषय. याच्या बाबतीत पण आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या चर्चा चालू आहेत आणि लवकरच हे कोपरी पूर्ण क्लस्टरमय होईल आणि लोकांना आपल्या स्वतःचं हक्काचं आणि सुंदर असं घर भेटेल. हे एकच स्वप्न लोकांचं राहिलेलं आहे. विकास कामं बरीच झालेली आहेत आणि अजूनही आता जी उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे तर त्याच्यातून लोकांपर्यंत अजून विकास कामं नक्कीच करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. ताई, एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही इथल्या स्त्रियांना काय रोजगार किंवा काय अशा सोयी सुविधा असतील कशा प्रकारे उपलब्ध करू?
सबको नमस्कार। मैं नम्रता हेमंत पमनानी कोपड़ी प्रभाग क्रमांक 20 का हमारे श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, हमारे श्री उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, खासदार नरेश मस्के साहब, रविंद्र फाटक साहब आणि हमारी ज़िला प्रमुख मीनाक्षी मैडम, उन सबके आशीर्वाद से हमको फिर से उम्मीदवारी की मिली है। उनका आशीर्वाद है तभी हम यहाँ पे बहुत सारे काम करते हैं। महिलाओं का जो योजनाएं आते हैं समाज विकास के थ्रू, वो हम योजनाएं घरों घड़ी पहुँचाते हैं, उसके लिए हमें निधि दी जाती है। और वो योजनाओं में महिलाओं के लिए विधवा योजना है, कैंसर योजना, पहली मुलगी दूसरी मुलगी, शिक्षण योजना, और अपंग के लिए भी है, दिव्यांग के लिए, और सबकी योजनाएं इतनी सारी होती हैं जो घरों घरी हम सब नगर सेविका के ऑफिस में और हमारे हर शाखा में ये सब फॉर्म भर के हम लोग देते हैं उनको और मदद करते हैं। और घरघंटी सिलाई मशीन भी दी गई है, सबको रोजगार दिया गया है जैसे वो लोग करके अपना काम आगे जा सकें। और सबसे बड़ा हमारा मुख्यमंत्री साहब और उप मुख्यमंत्री साहब ने जो लाडकी बहन योजना, जिसकी वजह से सारी औरतें इतनी खुश हैं, उनको फिर से अभी न्यू ईयर में उनको फिर से उनकी पेमेंट चालू हो गई और वो लोग इतने खुश थे कि हमारी न्यू ईयर बन गया। और हमारे मुख्यमंत्री के इतने सारे काम है, यहाँ पे गटर, ऐसे काफ़ी काम हो चुके हैं और भी हम आगे करना चाहते हैं। इसीलिए हम आह्वान करते हैं कि 15 तारीख को आप लोग छुट्टी हो, लेकिन यहाँ पे हर एक वोट करे, वोट एक भी वेस्ट ना करे और हमको लीड से सबको महायुति के कैंडिडेट को विजय करे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक प्रश्न अजून विचारेल की काहींचं म्हणणं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळाले नाही। वो सबको मिलेंगे क्योंकि केवाईसी और ई-केवाईसी जो 2 बार चालू है वो करने के बाद अभी उनका जो सर्वे है, सिस्टम है, उनके हिसाब से जिन जिन का पहले हो चुका है उनको मिल रहे हैं और जिनका अभी केवाईसी हुआ है उनका अभी नेक्स्ट मंथ में मिल जाएंगे। उनको टेंशन करने की ज़रूरत नहीं है और सभी खुश रहेंगे और सभी का योजनाओं का प्राप्त होएगा। भरतजी, तुम्ही काय सांगाल? सध्या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की बिनविरोध जे निवडून येत आहेत त्याविषयी तुमचं काय मत? नाही, वस्तुस्थिती आता बघायला गेलं बिनविरोध निवडून आला म्हणजे आता त्या लोकांनी त्या जो उमेदवार होता त्याला चाळीसच दिली की बाबा हा माणूसच योग्य आहे, त्यामुळे तो बिनविरोध निवडून आला। आणि त्याच्यामध्ये एक म्हणण्याचा उद्देश असा की बाकीच्या जे पक्ष आहेत त्यांनीच धोरण दिलं की नाही, एक उमेदवार आहे जो काम करतो त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे, असंच कोणीच बिनविरोध निवडून येत नाही। बोलण्याचा उद्देश आता जसं आपण बघितलं की आमच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आठवले गट आणि यांच्या युतीचे आम्ही 4ही उमेदवार असताना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे संजयजी केळकर, निरंजन डावकरे, संदीपजी लेले, गणेश नाईक साहेब आमचे वनमंत्री, आमचे खासदार नरेश मस्के यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला उमेदवारी दिली गेली आहे। आणि हा उमेदवारी आमचा एक संकल्प आहे की हा कोपरी हा आमचा कुठेतरी आता जो बेट आहे, म्हणजे तुम्ही बघितलं असेल हायवे लागला आहे, ह्या साईडला खाडी आहे, एका साईडला स्टेशन आहे आणि 5 मिनिटावर आम्ही आहेत, सर्व गोष्टीची आमच्याकडे सुविधा आहेत। आज आम्ही घोडबंदरला राहत नाही, पण ह्याच भागामध्ये आम्हाला संकल्प असा आहे की हा कुठेतरी डेव्हलप झाला पाहिजे। कारण वस्तुस्थिती आज तुम्ही बघितलं ही सर्वांची आयुष्याची पुंजी आहे। आज लोकांनी जे घरं घेतली, आज आम्हाला 5 मिनिटावर असताना सुद्धा आम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत। पण तो प्रकल्प एक विजन आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, त्या विजनमध्ये आम्ही सर्व लोक काम करणार आहेत आणि एक चांगला कोपरी, एक डेव्हलपमेंट होईल अशी आम्ही शाश्वती देतो आणि जास्तीत जास्त लोकांना सुविधा दिली पाहिजे। कारण आता ह्या भागामध्ये ECZ विषय, ECZ म्हणजे काय, CRZ लागलेलं आहे, त्यामुळे आपल्या इथं जसं हॉस्पिटल असो, आरोग्य केंद्र असो, स्कूल असो, हे होऊ शकतात। त्या ECZ उठल्यानंतर त्या गोष्टी होत्या, आम्ही त्याचा पाठपुरावा करतो। मी मध्येच त्याचा प्रकल्प आम्ही आमचे जे संबंधित अधिकारी त्यांचे हे घेतलेला आणि तो राहिलेला आहे, तो आम्ही आता मार्गी लावणार आहे आणि हे सर्व आम्ही युतीच्या माध्यमातून काम करणार आहेत। आमचं एकच म्हणणं आहे की आपल्या लोकांच्या माध्यमातून कोपरीला आमचा दृष्टिकोन वेगळा आहे की बघण्याचा, की जेणेकरून उद्या भविष्यामध्ये लोक कोपरी बघायला आले पाहिजे, असं आमची विजन आहे। तर आपण पाहिलं हे होते महायुतीचे 4 उमेदवार। तर आपण प्रभाग क्रमांक 20 या क्षेत्रामध्ये होतो, तर अशाच नवीन वार्डामध्ये जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत। तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी।